मॅन ऑफ द मॅच यायचं यश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी रामचंद्रजी संते यांना विनंती करेन हे आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. मध्ये कॅमेरामॅन आपण जरा स्टेज कव्हर करायचंय करतायत का समोरून झूम करून. वेल प्लेड यश खान वेल प्लेड एदुडने पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. होळी आपण चालू सामन्याच्या दिशेने या करूया कॉमेडी बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया आवाज सागावचा आवाज ठाणे जिल्ह्याचा आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा बाळू पाटील सरांना ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रात. धन्यवाद. तर आपण दादांचा सन्मान करूया. आदरणीय रामचंद्र दादा संते मॅन फ्रॉम उसरगर यांचा सन्मान सुभाष पाटील उर्फ SP यांच्या शुभ हस्ते होत असताना इथून जो संघ जिंकेल तो हेडिटने संघाबरोबर फाईट बॅक करेल. दोन बलाढ्य संघांमधील मॅच. टॉस जिंकला आपण तर माताडी संघाने आणि दैसर संघाला बॅटीसाठी आमंत्रित केले. यशने देखील खूप चांगला खेळ केलाय. चला सामना जरा सुरू करायचा लगेच करा का स्पीडअप करा. वेळ फार कमी आता. त्यानंतर एक मॅच देखील असणार आहे. सेमीफायनलची मॅच असणार आहे. हेडिटने संघाने 2 सामने जिंकले आहेत. इथून पाहायचं 2 सामने जिंकून त्यांच्यावर कोण फाईट बॅक करतोय. पाटील 11 संदप आयोजित जय वेताळ स्वामी चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. पहिला चेंडू लॉफ केला या बेलला. स्टँडन दिले माध्यम चेंडू चालला या बेलला सरळ साइड स्क्रीन समोर. अजयच्या बॅट मधून पहिला दमदार चौकार. पॉवर प्लेचा षटक करतोय. तिथे 11 चे गवदेवी दैसर धृती 11 फुल टॉस ऑन साइडला वळवलं तर यावेळेला इथं विकेटची शक्यता आहे. काय झालं मैदानावर. राजला येणं फार गरजेचं होतं. धृती 11 चे गवदेवी दैसर संघ प्रथम बॅटिंग करतोय. का पहिल्या मॅच मध्ये तरी अरेमिलियन सोनारपाडा संघाला पराभूत केलं होतं. धावा दिल्या दाखल करत आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. राज राईट आर्म राऊंड द गंड मारा करतो. टाकला मिलिन फुल टॉस आहे ऑन साइडला वळवला यावेळेला चेंडू वेगाने चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून. पंच बघा आपण तर हाईट प्रॅक्टिस साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार. यावेळेला रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून.
नो आहे. एकूण 5 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. निरंजन साबण खून करतात बघा. गुड डिसिजन SP. राजगोलंदाजी मार्क फ्रीटचा चेंडू. हो चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केला तर हो 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 काय क्षेत्ररक्षण केलंय बघा. तटीय सर्कल मध्ये शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण पाहू शकता 1 ने पुढे शकते 11 धावा दाखल करते. राज पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देकडे मारा करतोय. फुल टॉस आहे. डाऊन दी ग्राउंड मिडल चेंडू चालला यावेळेला लॉंगरला वेगाने क्षेत्ररक्षक आले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 9 खेळाडू बघा आवाज देत आहेत. 2 खेळाडू बॅटिंग करतायत त्यांना की धावा घ्या म्हणून. धावसंख्या दाखल करते 13 धावा. 13 धावा दाखल करते लागल्यात. राजपुणेचा गोलंदाजी मार्कवर स्विच हिट केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. अजयला मैदान सोडावं लागतंय. यश मिळतं राजेला. बॅटर बाद. स्ट्रॉंग अपील. आदित्यला देखील मैदान सोडावं लागतंय. ज्या पावलांनी गेलं त्याच पावलांनी त्याला मैदान सोडावं लागतंय. राजने बघा चांगली गोलंदाजी करतोय. 2 विकेट त्याने मिळवले या षटकामध्ये. कमबॅक खूप चांगलं केलंय. नवीन बॅटर तर राहुल येतोय. पहिल्या षटकात समाप्त 2 बॅटर बाद झालेत. आदित्य देखील बाद होतोय. राहुल आला या संघाचा संकट मोचक. अजय आणि आदित्य ही जोडी बाद झाली पहिल्या षटकामध्ये. पछता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला? प्रणव येतोय. प्रणव गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. मिलिंद सलामीचा बॅटर. प्रणव गोलंदाजी मार्कवर संदप एंडकडून स्ट्राईक केला. मिलिंद पाटील ऑन साइडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक आपण डीप स्क्वेअर लेगला पाहू शकता. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. चेंडू थडबानला बराच वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक थोडंसं पण तर दूरवरती होते. 1 रे धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते 14 धावा. 14 धावा दाखल करते आपण पाहू शकता. पण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर तिकडे मारा करतो शकला राहुल पाटील. एज बॅटर बाद. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली प्रणय. महत्वपूर्ण यश मिळालं प्रणयला. राहुलला मैदान सोडावं लागतंय. पाचता नवीन बॅटर कोण येतोय? तिथी 11 गौदेवी दहिसर संघ बॅटिंग करतोय. 3 प्रमुख बॅटर बाद झाले आहेत.
पाचता नवीन बॅटर कोण येतोय? अक्षय येतोय. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकतात 5व्या क्रमांकावरती अक्षय पाटील. प्रणय तो अक्षय स्विच हिट केलंय, पाठवलंय चेंडूला. या वेळेला आपण मित्र थर्डमॅनच्या दिशेने वेगाने चेंडू चाललाय. चौकार. 18 धावा. धावफलकात आपण पाहू शकता. पण तो अक्षय पूल केला. यावेळेला चेंडू चाललाय डाऊन ग्राउंडच्या माध्यमातून डीप स्क्वेअरला करून क्षेत्ररक्षक आल्यात. मिलिंद चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव मिळतंय. धावसंख्या फलकर ते पण पाहू शकता. यावेळेला 19 धावा. स्ट्राईकला तर आपण पाहू शकता मिलिंद. प्रणय तो मिलिंद राईट आर्म वर तिकडे मारा करतोय. ओ डान्सिंग डाऊनच्या मध्ये कॉर्बॅनचं अपील केलं जातं. यावेळेला फक्त क्षेत्ररक्षकाने अपील केलं. फाईन लीगच्या खेळाडूने डोक्यावर फक्त हात ठेवण्याचं काम केलं. अपील केलं नाहीये. कारण अपील करणं सर्व खेळाडूंचं गरजेचं असतं. तरच तुम्हाला पण तर यष्टीरक्षक आपण तर अपील केल्यानंतर तुम्हाला पंच बाद देऊ शकतायत. प्रणय तो मिलिंद डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून सॉफ्टने चेंडूला पुश केलं. यावेळेला इथे विकेटची शक्यता होती. ॲक्युरेट फेकी येत नाहीये. आपण आदेशकडून 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा. 2 षटकं संपले. 10च्या सराने 20 धावा कुठल्या आहेत? दहीसर संघ प्रथम बॅटिंग करतोय. तिथे 11 मला वाटतं साईनाथ यांनी तो संघ पुरस्कृत केलाय. नाही साईनाथला पाहिलं काय मला गोटच्या खेळाडूची आठवण येते लगेच. मुन्ना जरी नाव छोटं असेल पण तो काम मात्र मोठं करतो मैदानावर. जशा मॅचच्या दिशेने 20 धावा झाल्यात. सायकलला मिलिंद पाटील आपण पाहू शकता आणि अक्षय ही जोडी. राहुल सारखा बॅटर लवकर बाद झालाय. प्रदीप शेलार आलेत. प्रदीपने मगाशी देखील चांगली गोलंदाजी केली होती. तो प्रदीप आलाय आता. प्रदीप शेलार गोलंदाजी मार्कवर संदपेनकडून चांगला चेंडू तर यावेळेला स्वीपच्या माध्यमातून पाठवलाय. स्क्वेअर लेगला चेंडू जातो. मी स्पीड होते. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बावीस धावा दाफलकाती लागल्यात. बावीस धावा दाखल करते. प्रदीप फुल टॉस आहे. लॉफ केला यावेळेला डान्सिंग डाऊन च्या माध्यमातून मिडविकेटला चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथून होतात का पाहायचंय. यष्टीरक्षकाने चूक केली मोठी. तर बघा प्रदीप साठी विकेट हॅट्रिक पूर्ण केले तर सोहम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळणार आहे.
संधी आहे. यश देखील मिळाला असता रनआउटच्या स्वरूपात, पण ती विकेट हॅट्रिकला गृहीत धरली नसती गेली, पण विकेट मिळाला असता मिलिंदचं. सोहम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणारे प्रदीपला विकेट हॅट्रिकसाठी. 24 धावा झाल्या दाफलकाती. प्रदीप राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. शाकला मिलिंद पाटील हवेमध्ये फटका. या वेळेला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू नो मॅनला पडून थोडासा डावड होतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाफलकात्याकडे पाहू शकता बघा. 25 चांगली गोलंदाजी बघायला मिळाले गावदेवी माताडी संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकरला अक्षय पाटील आपण पाहू शकता. प्रदीप राईट आर्म राऊंड कडे मारा होते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती. चेंज ऑफ पेस होता या वेळेला. चांगली गोलंदाजी आहे गावदेवी माताडी संघाच्या माध्यमातून. माताडी संघ देखील एक चांगली कामगिरी करतोय. सिनियर खेळाडू बघितला विकी पाटील आहे, मिलिंद पाटील आहे, आदेश शेलारे, त्यानंतर सर्व यंगस्टर बघायला मिळतात आणि चांगली कामगिरी करतो यंगस्टर देखील. इथून जर मॅच जिंकली तर सेमीफायनलमध्ये आपण फाईट बॅक करायला हिडुटणे संघाबरोबर. ओ यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. बॅटर बाद. प्रदीपला यश मिळालंय. आकाश आलाय. आकाश पाटील येतोय. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. ओ फटका चांगला डाऊन डी ग्राउंड. मिड ऑफ फॉरन चेंडू चालला यावर लॉंग ऑफला. एकच धाव कुट्रो. धावसंख्या दाखल त्यावर पाहू शकता. या वेळेला 26 धावा. 26 धावा दाखल त्यावर पाहू शकतात. 3 षटकाच्या समाप्ती. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता गावदेवी माताडी संघाच्या माध्यमातून. सव्वीस धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय माताडी संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचं. हर्षद शेलार आले. हर्षद गोलंदाजी मार्कवर. आकाशला आपण पाहू शकता. आकाश आणि मिलिनी जोडी. हर्षद गोलंदाजी मार्कवर. शेवटचा षटक घेऊन आलाय. स्ट्राईकला आकाश. ओ वेल्लेप केलाय. आकाश बघा ना जणू काय स्प्रिंग लावले पाहायला असा उडला. काय वेल्लेप केलाय. 27 धावा. प्रत्येक खेळाडूची एक वेगवेगळी शैली असते. हर्षद राईट आर्म राऊंड कडे मार्ग टाकला. आकाश ओ लॉफ केला. यावेळेला फटका चांगला. एक्स्ट्रा कवाला चेंडू उडवलाय. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. 6 धावा षटकार. मिलिंद पाटील तुमचे मित्र परम मित्र बघा दर्या कोहली नावड्यावरनं सामना एन्जॉय करतायत. ते देखील तुम्हाला शुभेच्छा देतात. खूप खूप शुभेच्छा. दर्या कोहली एक चांगले क्रिकेटर. आता थोडंसं आपण क्रिकेटपासून दूर आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संख्या 33 धावा. खेळाडू थोडासाच वेळ घेत आहेत आणि उशिरा देखील स्पर्धा आली. स्ट्राईक आकाशला आपण पाहू शकता.
फुलटॉस आहे. पुन्हा एकदा आपण मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एकच 10 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फेकिया चूक येते इथे. स्टंप तुटलाय बघा. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मदत घेतली ते. नॉट आउट आहे. पस्तीस धावा. चेंडू बाकीचा फक्त आणि फक्त आपण मिळेल तर थोडस आता क्वालिटी देखील चांगली येत नाही स्टंपची. पस्तीस धावा. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आम्हाला माहिती आहे ते म्हणजे ओमकार. चार चेंडूचा खेळ बाकी आहे. आकाश चांगली बॅटिंग करतोय. अंतिम षटकामध्ये आपण तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलंय. आता इथून चांगली गोलंदाजी करायला. हर्षद राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. सिव्या कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय. फेकी चांगली. ते 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. आधी ते काय धावतायत बघा. जो वेगाने धावतायत. खूप वेगाने धावतायत. आकाश संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा. हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. सकला आकाशला आपण पाहू शकता. खोदून काढलाय चेंडूला. चाललाय मिडॉनवरनं लोंगॉनला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. गुड थ्रो. आता एक्स्ट्रा मिनिटे का पाहायचंय. नाही काय चाललंय मैदानावर. पण तो म्हातारी संघ ना जिथे विकेट मिळणार तिथे घेत नाहीये. तर जर मिलिंदला बाद केलं असतं तर कदाचित एक धाव देखील कमी मिळाली असती. आणि इथे मात्र आपण तर बॅटर देखील बाद झाला असता. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या फलकात आपण पाहू शकता बेला 39. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन बॉल बाकी आहेत. दोन चेंडूचा खेळ बाकी 39 झाले आहेत. हर्षद ओ चांगला वेगवान चेंडू होता. यावेळेला बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. यावेळेला अंतिम चेंडू. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. हर्षद अंतिम चेंडू. स्ट्राईकला आकाशला आपण पाहू शकता. बॅकफुट गेले. कट केलं होतं यावेळेला. बॅटर बाद. 2 चेंडू शेवटच्या षटकातील आपण तर डॉट गेले. धावा दिल्या. धाव फलकात आपण पाहू शकता. याला फक्त आणि फक्त 39 आणि 40 धावांचं लक्ष असणारे आई गावदेवी माताडी संघासमोर. आई गावदेवी माताडी संघ हे आव्हान पार करतो की आपण तर दैसर संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. स्टंपिंगला स्टंप तुटताना चालेल. बॉल लागून तुटला तरी ठीक होता. तुमचा आला मस्त रे.
एकदा सगळ्यांचं पाटील 11 क्रिकेट संघ संदर्भगाव आयोजित जय वेताळ स्वामी चषक 2025 2 दिवसीय स्पर्धेचा पहिला दिवस आणि मैदानावरती 6वा सामना सुरू आहे दहिसर आणि माताडीमध्ये. टॉस जिंकून प्रथम माताडी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय अत्यंत योग्य होता हे त्यांच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी सिद्ध केलं आणि अवघ्या 39 धावसंख्येवरती द्वितीय 11 गावदेवी दहिसर या संघाला रोखलेले आहे. बघूया दहिसर संघाची गोलंदाजी अत्यंत चांगली आहे त्यामुळे 39 वर जरी संघाला रोखलं असलं तर या 40 धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी दहिसरची पूर्णपणे बॉलिंग युनिट तयार आहे. पण बघूया गोलंदाजांनी जी मेहनत केली माताडी संघाच्या आता मात्र उर्वरित काम फलंदाजांना पार पाडायचं आहे. 40 धावसंख्या या ठिकाणी चेस करण्यासाठी प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यक गती राखायची आहे. हे दोन संघ यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर येत आहेत आणि काय जबरदस्त कामगिरी सातत्याने दहिसर संघ करतोय या मॅचमध्ये. बघूया कशा पद्धतीने परफॉर्मन्स दहिसरचा होतोय. पण माताडीच्या गोलंदाजीचं मी कौतुक करेन. अप्रतिम पृथक्करण आपण बघू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आले होते पण तिथे 2 विकेट गमावले होते. प्रणवने केवळ 7 धावा दिल्या. प्रदीपने एकूण धावा दिल्या होत्या 5, 6 धावा दिल्या आणि त्यानंतर अंतिम षटकात आपण बघतायत हर्षदच्या धावा आल्या होत्या एकूण 13 धावा आल्यात आणि अशा प्रकारे पहिलं 17. बॅटिंगमध्ये आपण बघितलं तर अजयने एकूण 7 धावा केल्या. त्यानंतर चांगली कामगिरी आकेशची आपण बघितली. त्या मिलिंदचंही योगदान चांगलं राहिलेलं आहे. 12 धावा त्याने दिल्या. आदित्य लवकर बाद झाला, राहुल शून्यावरती बाद झाला आहे आणि आकाशने 13 धावा केल्यात. तर असं हे बॅटिंग कार्ड होतं. वळूया मैदानाकडे. मॅचला होते सुरुवात. वेळ जास्त घेऊ नका. बघा यानंतर एक मॅच कव्हर करायची आहे. उद्या एकूण 8 मॅचेस असणार आहेत. त्या 8 मॅच कव्हर करण्यासाठी पहिली मॅच लवकर सुरू होणं गरजेचं आहे. आणि उद्या बघा उद्या कॉमेंट्री ऐकायला विसरू नका. पिंट्या जोशी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेले आहे त्यामुळे अनेक कॉमेंटेटरचे धाबे दणाणलेले आहेत. आम्हालाही काल रात्री झोप नाही लागली की पिंट्या आता कॉमेंट्री सुरू करतोय. हो यावेळेस मात्र चेंडू वायडिश लॉंगांच्या दिशेने. पिंट्या म्हणाले होते की चालू करतोय. मागच्याच वर्षी मी म्हटलं चालू कर, स्वागत आहे तुझंही. आज टीममध्ये नव्हता. नवापाडा संघ पिंट्या विना खेळला आणि पुण्याला गेले होते. टूरवरती होते. दुसरी स्पर्धा खेळण्यास कामानिमित्त गेले होते. बॉलिंग मार्गवर आदित्य. त्या ठिकाणी बॅट्समन आपण बघतायत मिलिंद आणि राज. स्ट्राईकला मिलिंद. आता राज. ओहो काय जबरदस्त टायमिंग. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सिक्सर. या षटकर आणि धावसंख्या धावफलकावरती 7 धावा झाल्यात. 40चं टार्गेट आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे पण त्यासाठी मेहनत तर करावीच लागेल. हो हो चांगला चेंडू. फक्त टॅप करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पवरती फुल लेंथ होता. थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गलीमध्ये अजय फिल्डिंग करतायत आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 8 धावा झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये मिलिंदने 32 धावा अवघ्या 9 बॉलमध्ये केल्या होत्या. पण ह्या मॅचमध्ये तितक्या जास्त वेगाने धावा नाही केल्या तरी हरकत नाही पण विकेट्स सांभाळणं फार गरजेचं आहे. पायातला चेंडू हलक्या हाताने प्लेस करतायत. स्वीपर कव्हरला फील्ड डीपमधून येतात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतं आहे. आकाश डीपमध्ये फिल्डिंग करतायत. पहिल्या मॅचमध्ये अफलातून क्षेत्ररक्षण दाखवलं होतं. आकाश, आदित्य हे सगळ्या संघाचे वेगवान क्षेत्ररक्षक आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते 9 धावा. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यकता आहे. 9 तर आलेले आहेत. पहिल्या 4 बॉलमध्ये आदित्य. ओसवी चिटकण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बहुतेक पाय मुरगळलेला आहे. क्रॅम्प आला असावा
आणि बघा त्या ठिकाणी थोडेसे चालताना स्ट्रगल करत होते. स्प्रे घेऊन जा मैदानात आणि पाणी पण घेऊन जा. स्ट्रोक खेळताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला, कुठेतरी पायावरती तो जोर आला आणि पाय मुरगळला, ट्विस्ट झाला बहुतेक किंवा मुरगळलेला आहे. तर दुखापत फार मोठी नसावी, कारण त्या ठिकाणी आपण बघितलं खाली बसले लगेचच, आणि दुखापत हा खेळाचा भाग आहे. आपण सातत्याने बघत असतो मैदानावरती अनेकांना या दुखापती होत असतात, पण अनेक जण दुखापतग्रस्त असतानाही मैदानावरती उतरतात. बऱ्याचदा त्यामागचं कारण आपण नेहमी बघत असतो की गावासाठी खेळायचं आहे, जरी मला दुखापत आहे मी मैदानावरती उतरेन. आज सकाळीच आपण बघितलं उत्तरशिवचे कविन चेहऱ्यावरती चेंडू फार जोराने धडकला, त्यानंतर बाहेर आले, 12th मॅन मैदानावरती गेले, पण पुन्हा मैदानावरती कविन उतरला होता. 40+ यंदा भरपूर मोठमोठ्या दुखापती होताना आम्ही बघितलेले आहेत. खोणेचे मिथुन भोईर ज्यांनी हवेत जंप घेतला होता उंबरठ्याच्या मैदानावरती, त्यानंतर खाली कोसळल्यानंतर त्यांचा डावा हात पूर्णपणे फ्रॅक्चर झाला होता. जवळजवळ 1 लाख रुपये खर्च सांगितला होता, पण संपूर्ण संघटनेची एकजूट बघा, 90,000 रुपये जमा झाले होते मिथुनसाठी. असे अनेक उदाहरणं देता येतील, त्यामुळे काळजी घ्या सगळ्यांनी खेळत असताना. हुक केलाय, लॉंग लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर थेट सिक्सर. फिल्डिंग लगेच लावा, वेळ जास्त घेऊ नका. बघा यानंतर एक मॅच कव्हर करायचे. 15 धावा धावफलक होती. या दरम्यान आदरणीय संतोष पाटील यांचं आगमन झालेले. आज सकाळी उद्घाटन प्रसंगी मामा उपस्थित होते. आता मात्र पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात या अखेरच्या मॅचमध्ये ते नक्कीच आपल्याला दिसतील. हे सेकंड लास्ट मॅच सुरू आहे, यातून यानंतर उपांत्य फेरी असणार आहे. एतुटेने 2 सामने जिंकलेले आहेत आणि अत्यंत चांगली कामगिरी. एकूण धावा 15 धावफलक होती आहेत. विजयासाठी 25 धावा करायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये या 25 करायच्या आहेत. 8.33 ही धावांची आवश्यक गती आहे. फार जास्त रेकॉर्डेड नाही आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आदित्यसारख्या फ्रंटलाईन बॉलरवरती आक्रमण केलं, त्याला टार्गेट केलं, 15 धावा आल्यात. दुखापतग्रस्त असतानाही अखेरचा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय राजने. फ्रंट फुटवरती येऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही झाला. यष्टांच्या मागे राहू त्या ठिकाणी यष्टीरक्षण करत असताना डॉट बॉल येतोय. बॉलिंग मार्कवर अजयला पाचारण करण्यात आले. चेंडू शिल्लक असेल 17 आणि विजयासाठी हव्यात 25 धावा. यावेळेस टायमिंग नाही झालं, व्यवस्थित चेंडू बॅटवर नाही आला, एज लागते. शॉर्ट लेगला चेंडू उचलत आहेत राहुल, तोपर्यंत 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 16 धावा झालेली आहे. ही पार्टनरशिप अत्यंत चांगली मैदानावरती होत असताना स्ट्राईकला राज दुखापत पाहायला जरूर झाली आहे, पण कॉन्फिडन्स लेवल अजिबात त्या ठिकाणी डाऊन झाला नाही. आणि त्यानंतर आपण बघितलं स्वतःला सावरलं आणि लॉंग लेगला हा षटका ठोकला आहे. अजय फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करतायत. इनफिल्डवरनं एक क्षेत्ररक्षक मिडॉनला आणलेला आहे आणि जो स्क्वेअर लेगला होता थोडंसं त्याला बॅकवर्ड ठेवण्यात आलं. यावेळेस मात्र सुंदर फटका, पण या फटक्यासाठी तिथे एक फिल्डर तैनात आहे. डीप थर्ड मॅनला आपण बघताय, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि फिल्डर बघा कुठे लावलाय, फर्दर हे रेअरली चित्र आपण बघत असतो नेहमी.
धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ती म्हणजे 18 धावा झाल्यात. आणि हा फटका खरं तर रिव्हर्ससाठी त्या ठिकाणी लावलेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण थर्डमॅनला इतका मागे क्षेत्ररक्षक फार कमी वेळा आपण बघतोय. ती एक वेगळी रणनीती असावी अजयची. आणि बघा रिव्हर्ससाठी अटेम्प्ट केला होता. हा डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल आल्यानंतर आपण बघतायत एकूण चेंडू आतापर्यंत झालेले ते 4. धावसंख्या धावफलकावरती एकूण 18. अजूनही विजयासाठी आपण बघितलं तर 22 धावा करायच्या आहेत. राज सामना करेल पुन्हा एकदा अजयचा. ओहो यावेळेस मात्र फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू निघाला लॉंग स्टॉपच्या दिशेने, सीमा पार, चौकार. संख्या 22 धावफलकावरती. मग अशी 18 होत्या, 22ची गरज होती, आता 22 झाल्यात. 18ची गरज आहे. 18 धावा आवश्यक आहेत विजयासाठी. आणि चेंडू शिल्लक असतील 13. फुलटॉस पॉइंटच्या दिशेने पाठवलाय. ओहो षटकार आहे बघा. वॉट अ शॉट, एकदम फ्लॅट होता. सुपर टायमिंग, सिक्सर. विजयाचा जय जयकार कोणाच्या बाजूने होतोय, कारण बघा 12 बॉलमध्ये आता 12 करायचे आहेत. या षटकाराने समीकरण सोपं करून ठेवलं. बॉल टू रन इक्वेशन आलेलं आहे. ऑन साइडला टर्न करतायत, फाईन लेगला चेंडू निघालाय. फिल्डिंग खूप सुंदर झाले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जय होते. आणि दरम्यान आपण बघतायत एकूण धावा इथून पूर्ण केल्यात त्या 2. मागच्या सामन्यामध्ये काय अप्रतिम कामगिरी तेजसची राहिली. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की त्याला शेवटचं षटक दिलं होतं. या मॅचमध्ये तो सेकंड लास्ट ओव्हर टाकण्यासाठी आलाय. 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलक होती 30. फक्त 10 धावांची गरज आहे. दैसा संघाने बॅटिंगमध्ये फार मोठी धावसंख्या उभी केली नाही. गोलंदाजी मात्राडीची चांगली राहिली, त्यामुळे दैसासारख्या ताकदवर संघाला 39 वरती रोखता आलं. पण अजूनही 10 धावांची गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला मिलियन. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्यचं. पण 2 धावा इथून कंप्लीट करतायत आणि या 2 धावेने समीकरण बदलेल. आता 8 धावा करायच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 8 करावे लागतील. 40 धावांचं टार्गेट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्या. तिथून तो आत्मविश्वास वाढला फलंदाजांचा. आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा आल्या, तिथेही 13 धावा आल्या. हलक्या हाताने चिप करतायत. फटका फसलाय, जास्त ताकद लावली नव्हती. आणि पहिला गडी बाद होतो मिलिंद पाटीलच्या रूपाने गावदेवी विकेट संघ मात्राडीचा.
मैदानावरती सुमित जात असताना मिलिंद बाद झालाय, पण मिलिंदने छोटीशी का असे ना एक उपयुक्त खेळी साकारलेली आहे. मिलिंदने खरं तर हलक्या हातानेच जो फटका खेळला होता, ताकद अजिबात लावली होती. कुठेतरी सिंगल डबलच्या प्रयत्नात तो होता, पण आज चेंडू बॅटच्या वर आला. 8 धावांची गरज 9 चेंडूमध्ये. हो, यावेळेस वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आपण बघतायत. आणि बॅटची एज होती बघा, एकदम छोटीशी एज लागली आहे. फलंदाज बाद होतोय आणि आता इक्वेशन बघा, 8 चेंडू शिल्लक आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तेजसने पुन्हा एकदा इथून मात्र या मॅचमध्ये थोडीशी रोमांचकता निर्माण केली आहे. 8 बॉल 8ची गरज, विकेट हॅट्रिक वरती. रोहित, तेजस, न्यू बॅटर रोहित येतोय. संकेत बाद झालेले, टी शर्ट वरती सुमित लिहिलं होतं, त्यामुळे कन्फ्युजन. 8 बॉल 8. ओ, गॅप मोठी आहे, पॉइंटला चेंडू चाललाय. फिल्डिंग खूप चांगली झाली. आकाश डीप मधून येत आहे. 2 धावा इथून मिळतील आणि समीकरण बघा आता 34 धावा दिल्या, 6ची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 7. 7 बॉल 6. 7 बॉल 6ची गरज. विकेट आपण बघूया मातर्डेचे किती गेलेत. हो, यावेळेस मात्र हवेतून गेलाय का बाहेर, आणि गेलाय सीमारेषे बाहेर. अशा प्रकारे आज सामना जिंकलेला आहे आई गावदेवी क्रिकेट संघ मातर्डीने. आणि यानंतर सेमी फायनल एदुडनेच्या अगेन्स्ट तुम्हाला बघायला मिळेल. उलटफेर आपण बघतायत मैदानावरती. दहिसर संघ जे वेताळ स्वामी चषक 20-25च्या या स्पर्धेतून बाहेर होते, पण खूप चांगली बॉलिंग माताडीची झाली. त्यांनी 39 वरती रोखलं आणि लक्ष त्यांनी चेस केलं. तर या एदुडनेचे कॅप्टन या आपण टॉस करून घेऊया. उपांत्य फेरी, बक्षीस पात्र फेरी, जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. लालचंद भंडारी कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. राज आणि टॉस करूया आपण. टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. या एसपी टॉस करून घ्या. मातर्डीचा कॉल असेल. छापा कॉल केलाय आणि आलेला आहे छापा. काय डिसिजन? फिल्डिंग करणार आहेत. चला, एदुडने बॅटिंगसाठी तयार राहा. डाव्या बाजूला येऊन डगआउटमध्ये बसायचं आहे.